नालासोपाऱ्यात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या नायजेरियन नागरिकांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे। याच कारवाई दरम्यान पोलिसांनी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 3 जणांना अटक केली आहे। त्यांच्याकडून 9,70,26,000 रुपये किमतीचे मॅफेट्रॉन आणि कोकेन नावाचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेत। नालासोपारा शहरात मोठ्या प्रमाणावर नायजेरियन देशाचे नागरिक बेकायदेशीररित्या वास्तव्यास आहेत। यातील अनेक नागरिक अंमली पदार्थांच्या व्यवहारात सहभागी असल्याचं उघड होऊ लागलंय। याच पार्श्वभूमीवर बुधवारी नालासोपाऱ्यात पोलिसांनी बेकायदेशीर वास्तव्य आणि विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या नायजेरियन नागरिकांची धरपकड करून त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे। याच कारवाई दरम्यान नालासोपारा पूर्वेच्या मोरेगाव येथील प्रियंका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या 3 नायजेरियन अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे। त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 10 किलो 327 ग्रॅम कोकेन आणि मेफेट्रॉन नावाचे अंमली पदार्थ आढळून आले आहेत। त्यांची किंमत 9,27,26,000 रुपये इतकी आहे। या प्रकरणी अंमली पदार्थ जप्त करत 3 नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे। बाबिये ग्रेस वयवर्षे 33, नाकाझिया ईशा आणि जॅक्सन अशी या आरोपींची नावे असून त्यांच्या विरोधात तुळीस पोलीस ठाण्यात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नालासोपारा पूर्वेतील प्रगतीनगर, अगरवाल यासह इतर ठिकाणाच्या भागात अधिक प्रमाणात नायजेरियन नागरिकांची वस्ती आहे। त्यांच्यामार्फत रात्रीच्या सुमारास हे अवैध प्रकार केले जाऊ लागले आहेत। त्यांच्या दादागिरीमुळे आजूबाजूला राहणाऱ्या व त्या ठिकाणाहून जाणाऱ्या नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागतो आहे। त्यामुळे बुधवारी पोलिसांकडून शोध मोहीम राबविण्यात आली। या मोहिमेत नालासोपारा परिसरात गुमास्ता परवान्याशिवाय नायजेरियन नागरिक बेकायदेशीररित्या 40 दुकाने चालवत असल्याचं उघड झालं होतं। तसेच यावेळी पोलिसांनी 200हून अधिक नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेतलं होतं। पूर्वी मुंबई तसेच मीरा रोड परिसरात मोठ्या संख्येने नायजेरियन नागरिक वास्तव्यास होते, पण पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर या नायजेरियन नागरिकांनी आता नालासोपारा शहराला आपले केंद्र बनवले आहे। त्यामुळे स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की काही नागरिक विदाऊट पासपोर्ट, विदाऊट विजा आपल्या देशात वास्तव्य करतात। त्यानंतर ते ड्रग्ज सारख्या जगाला हानिकारक, तरुणाला हानिकारक अशा गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व आहेत। त्या अनुषंगानं तसेच त्यांनी काही आस्थापना देखील बनवल्या होत्या नालासोपारा तुळीस परिसरामध्ये। तर ती प्राप्त माहितीनुसार आपण काल कारवाई केली होती। यामध्ये 240 नायजेरियन, युगांडा, घाना अशा देशाचे नागरिक आम्हाला प्राप्त झाले आहेत। त्यांचे डॉक्युमेंट आम्ही त्यांना मागितले होते, विजा मागितला होता, त्यांनी त्यावेळी आम्हाला दिलेलं नाही आहे। सध्या देखील त्यांनी उपलब्ध करून दिलेले नाहीत, आपण व्हेरीफाय करत आहोत। तर या मोहिमेमध्ये आम्हाला एका ठिकाणावरून 2 किलो कोकेन आणि 8 किलो एमडी अशा प्रकारे ड्रग्ज मिळाले होते। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला गुन्हा देखील दाखल आहे आणि त्यामध्ये 2 आरोपी, महिला आरोपी अटकेत आहेत। मला सांगा, या ठिकाणी हे जे राहत होते ते कशा प्रकारे राहत होते, यांच्यावर काय कारवाई करणार आहात का, ज्यांनी त्यांना आश्रय दिला? नक्कीच आपल्याला प्रत्येक भाडेकरूला ठेवताना त्या घर मालकाला पोलिसांचं व्हेरिफिकेशन करणं, पोलिसांना इन्फॉर्म करणं क्रमप्राप्त आहे, बंधनकारक आहे। बऱ्याच ठिकाणी हे ब्रीच झालेलं आहे। सर्व केसेसमध्ये कुठल्याही मालकांना आम्हाला कळलेलं नाही आहे, त्यावर देखील उचित कलमांतर्गत कारवाई होणार आहे। लोकांना काय आवाहन करा? लोकांना एवढंच आव्हान राहील की अशा प्रकारे एकतर देशाची सुरक्षा, लोकांची सुरक्षा, समाजाची सुरक्षा याकरिता भाडेकरू ठेवताना कुठले असतील तर त्याचं व्हेरिफिकेशन होणं, पोलिसांना इंटिमेट करणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे। तर त्या अनुषंगानं लोकांनी काळजी घ्यावी। त्याचबरोबर हे लोक जे काही ड्रग्जमध्ये इन्व्हॉल्व असतील त्याची माहिती देखील पोलिसांना दिल्यास आम्ही त्यावर उचित कारवाई नक्कीच करू।